नांदेड जिल्ह्यात चलन तुटवडा निर्माण झालाय। बँकांमध्ये नागरिकांना पुरेशी रक्कम दिली जात नाहीये, तर एटीएम मशीनमध्ये खडखडाट आहे। नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। पाहूयात। नांदेड जिल्ह्यात चलन तुटवडा निर्माण झाला। बँकांमध्ये पुरेशी रोकड उपलब्ध नसल्याने नागरिकांना जास्त रोख रक्कम दिली जात नाही। लग्न सराई असल्याने कपडे, सोनं चांदी आणि इतर ऐवज खरेदीला नागरिक बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जातात। मात्र रोकड पुरवठा कमी होत असल्याचं सांगून ग्राहकांना परत पाठवलं जात आहे। नांदेड शहरातील अनेक एटीएम मध्ये खणखणाट आहे, त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। 2 दिवस झाले फिरतोय सर, कोणत्याच एटीएम मध्ये पैसे नाहीत। SBI असो, ॲक्सिस असो, कोणती पण बँक असो। पण आता मी मेन ब्रँच शिवाजीनगरला आलो, पण तिथे भेटलेत कॅश मला, पण 2 दिवसापासून पूर्ण तुटवडा। एटीएम असून काही उपयोग नाही आहे। काम करणाऱ्यांनी कसं करावं, कसं करणार, अडचणी येत। नांदेड जिल्ह्यात जवळपास 450 कोटी रुपयांची रोकड बाजारात खेळती असावी लागते। लग्न सराईचा हंगाम असल्यानं रोख रकमेची मागणी वाढली आहे। जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन राज्याची माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून नांदेड जिल्ह्यासाठी तत्काळ 200 कोटींची रोकड उपलब्ध करून देण्याची मागणी केली की नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या चलन तुटवडा जाणवतो आहे। रिझर्व्ह बँकेला विनंती केलेली आहे की बा किमान 200-250 कोटी तरी पाठवा। नॉर्मल गरज 400-450 कोटी तरी असते असं माझं माहिती आहे। त्यामुळे साधारण 200-250 कोटी तरी मिळाले। लग्न सराईचे दिवस आहेत, परत आपल्याला आता पीक पाण्याची गरज पडणार आहे। पुढे पीक पाणी याची खरीपाची तयारी करावी लागणार आहे, तर पैसे लागतील ना आपल्याला। गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून नागपूरच्या करन्सी चेस्टमधून पुरेसा पैसा बँकांना पुरवला जात नाहीये, त्यामुळे पैशांची कमतरता भासत आहे। पण ही कमतरता का निर्माण झाली आहे याबाबत रिझर्व्ह बँकेकडनं काहीही माहिती दिली जात नाही। नोटा छपाईमध्ये काही अडचण आहे की वितरणामध्ये अडचण आहे, हे रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बँकिंग तज्ज्ञ तुळजापूरकर यांनी दिली। ही व्यापारी किंवा सामान्य माणूस याचे अनेक व्यवहार आज अजूनही रोखीमध्ये होतात। हे जर लक्षात घेतलं तर पुरेसा चलन पुरवठा नसल्यामुळे लोकांना रोजच्या जगण्यामध्ये अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतंय। रिझर्व्ह बँकेने या संदर्भात समोर येऊन वस्तुस्थिती काय हे स्पष्ट करायला पाहिजे। एक तर जे चलन प्रिंट केलं जातं त्यात प्रॉब्लेम आहे, डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉब्लेम आहे का काय आहे हे रिझर्व्ह बँक सांगत नाही, आणि बँकांच्या करन्सीचेच फक्त आता आमच्याकडे पुरेशी कॅश नाही एवढंच उत्तर देतात। ऐन लग्न सराईत बँकांमधनं पैसे मिळत नसल्यानं लग्न घर असलेल्या कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे। सोबतच दैनंदिन व्यवहार करण्यामध्ये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।